नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, रीनीट एक्झाम पार पडलेली आहे. त्यानंतर NTA वतीनं पहिल्यांदा अगदी अतितात्काळ म्हणूया आपण ऑफिशियल आन्सर की त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि या ऑफिशियल आन्सर कीच्या माध्यमातून आपल्याकडं क्वेश्चन पेपर फिजिकल स्वरूपामध्ये उपलब्ध असल्यामुळं विद्यार्थ्यांना त्यांचा स्कोअर काढायला त्या ठिकाणी मदत झालेली आहे. अनेक मुलांनी आपले आता स्कोअर त्या ठिकाणी काढलेले असतील आणि आता आलेल्या परफॉर्मन्सवर काय काय शक्यता आहे, काय काय कोर्सेसला आपण एनरोल होऊ शकतो, मग ते मेरिटवर असेल किंवा ते मॅनेजमेंट कोट्यातनं असेल, याची विचारणा विद्यार्थी पालकांकडून आता होत आहे. मागच्या 1-2 दिवसापासून प्रचंड गर्दी असल्यामुळं बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ बनवायचे असूनसुद्धा वेळ मिळाला नाही. त्यामुळं अगदी आज सकाळी हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते आपल्यासाठी मी शेअर करतो आहे. हा आजचा जो पहिला व्हिडिओ आहे तो याच्यासाठी आहे की ज्या विद्यार्थ्यांनी रीनीट एक्झाम दिलेली होती, परंतु पेपर टफ आल्यामुळं म्हणा किंवा मधल्या काळामध्ये रॅपो डिस्टर्ब झाल्यामुळं म्हणा, पाहिजे त्या पद्धतीनं परफॉर्म करता आलेलं नाही आहे, परंतु क्वालिफाय होऊ शकेल एवढे मार्क आहेत. फॉर एक्झाम्पल 150+ असं म्हणूया आपण. परंतु BAMSला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मग याला महाराष्ट्रासह इतर राज्यातील कुठले पर्याय आहेत, साधारण बजेट किती असतं, त्यामध्ये पहिल्या वर्षी किती फीस लागेल, ह्या सगळ्या उत्तरांच्या संदर्भानं आपल्याला मी या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळं ज्यांचं येणाऱ्या काळामध्ये MBBS, BDS, BMS, BHMS अशा कुठल्याही प्रकारच्या ॲडमिशनचं टार्गेट असेल तर आपण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. यापूर्वी आपण अशा पद्धतीचा एक MBBSच्या संदर्भातला व्हिडिओ केलेला आहे. आज आपण BMSचा व्हिडिओ करतो आहे. उद्या किंवा जसं पॉसिबल होईल त्या पद्धतीने BHMSसाठी संदर्भाने किंवा BDSच्या संदर्भाने सुद्धा असे व्हिडिओ तुमच्यासाठी मी शेअर करेल. अर्थात मेरिटवर तर प्रॉपर काउन्सिलिंग प्रक्रिया केल्यानंतर ॲडमिशन मिळेलच, परंतु ज्यांचा कमी स्कोअर आहे आणि ज्यांचं बजेटही कमी आहे तर त्याला काय पर्याय असू शकतो ते आपण या व्हिडिओत जर शेवटपर्यंत बघितला तर आपल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. ही सगळी माहिती देण्यापूर्वी अजून एक महत्त्वाचा विषय, ही माहिती देत असताना ही सगळी प्रवेश प्रक्रिया आमच्या वतीनं करून दिली जाते. याचं परिपूर्ण मार्गदर्शन अगदी रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनपर्यंत हे आम्ही तुम्हाला या संदर्भात मदत करतो. प्रसंगी काही केसेसमध्ये आम्ही पालकांना घेऊन पण जातो, सोबत असतो. तर हे सगळे विषय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच. तुर्तास ही जी काय माहिती देणार आहे तर या सगळ्या प्रवेश प्रक्रिया आमच्या वतीनं तुमच्यासाठी केल्या जातात. तुम्हाला योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी ॲडमिशन प्रक्रिया ही करून दिली जाते. सो जे कोणी इच्छुक असतील, व्हिडिओ सगळं ऐकून झाल्यानंतर ज्यांची इच्छा असेल त्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की संपर्क करावा आणि या पद्धतीनं जिथं तुमचं बजेट बसतं आहे त्या पद्धतीनं तुम्ही आमच्याकडनं ॲडमिशनसाठी मदत घेऊ शकता. तर सगळ्यात पहिले आपण असं गृहीत धरूया की जे मुलं साधारण 140 ऑनवर्ड्स ज्यांना स्कोअर येतो आहे किंवा 150 ऑनवर्ड्स स्कोअर येतो आहे, अशा मुलांना काय पर्याय असू शकतात. तर यांना पहिला पर्याय असू शकतो, ज्यांचं बजेट आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये BAMSला मॅनेजमेंट कोट्यात ॲडमिशन घेता येतं. मग महाराष्ट्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला BAMSसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर कशा पद्धतीनं होतं, तर ही सगळी ऑनलाईन प्रक्रिया आहे. कोणत्याही पालकाला कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन व्यवहार ठरवण्याची किंवा रोख रक्कम देण्याची आता गरज राहिलेली नाही आहे. योग्य काउन्सिलरची तुम्ही निवड केली तर त्यांच्या माध्यमातून तुमचं हे BAMSसाठीचं मॅनेजमेंटचं ॲडमिशन महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं. अर्थात बजेटचा जर विचार केला आपण तर किमान 5-5.5 लाखापासून 6 लाख, 6.5 लाख, 7 लाख पर इयर ही फीसचं बजेट आहे. मोठी आपण जर टोटल रक्कम विचारात घेतली 4.5 वर्षाची तर साधारण 25 लाखापासून 30 लाखापर्यंत किमान, काही कॉलेजेसचं बजेट याच्यापेक्षाही जास्त आहे, पण 25 लाखापासून 30 लाखापर्यंत फीस असू शकेल. अशा पद्धतीचे कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये BAMSच्या मॅनेजमेंट ॲडमिशनसाठी उपलब्ध आहेत. बरं, आता हे जर आपल्याला काही करायचं असेल किंवा आपलं 150+ मार्क्स आहेत किंवा अजून रिझर्व कॅटेगरीमध्ये मुलांचे 130+ मार्क्स आहेत, अर्थात क्वालिफाईंग क्रायटेरिया अजून आलेलं नाही आहे, परंतु मागच्या वर्षी पेपर टफ होता तर 113 OBCचा होता, ओपन EWSचा 143, 144 होता. तर जर 113 तर आपण गृहीत धरूया 125, 130च्या पुढं मार्क असतील तर त्या मुलाला महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट कोट्यात आपल्याला ॲडमिशन करून देता येईल. ज्या मुलांचा स्कोअर 145, 150च्या पुढं असेल ओपन कॅटेगरी, त्यांनासुद्धा महाराष्ट्रामध्ये आपल्याला ॲडमिशन करून देता येईल. अर्थात बजेट काय असेल तर 5.5 ते 6 लाख, 6.5 लाख, 7 लाख पर इयर फीस भरायची तयारी असावी.
बरं, मग आता सर्वसामान्य पालकाची ती बजेट असेल किंवा ती परिस्थिती असेल असं होऊ शकत नाही. परंतु बाहेर राज्यात मग जाण्याची तयारी असेल तर इतर राज्यांचे पर्याय हे अतिशय कमी बजेटमधले आहेत, त्याचासुद्धा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. मग कुठला पर्याय असू शकतो याच्यानंतर इमिजिएट? तर याच्यानंतर इमिजिएट पर्याय असू शकतो की महाराष्ट्रापासून अगदी लागून असलेलं मध्य प्रदेश राज्य, ज्याच्यामध्ये भोपाळ, इंदोर, जबलपूर, रतलाम असे वेगवेगळ्या लोकेशनला BMSसाठी आपण त्या ठिकाणी ॲडमिशन प्रक्रिया विद्यार्थ्यांना करून देतो. आता MP चं बजेट किती असेल तर प्रत्येक कॉलेजची डिमांड वेगवेगळी असते, पण किमान 16 लाख 17 लाखाच्या आसपास 4.5 वर्षाची फीस अशा पद्धतीचं बजेट हे मध्य प्रदेशमध्ये उपलब्ध आहे. आता जे पालक लवकर निर्णय घेऊ शकतील त्यांच्यासाठी अगदी कमी म्हणजे अजूनही त्याच्यात थोडासा फायदा होऊ शकतो फायनान्शियलदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या. सो मध्य प्रदेश एक असं राज्य आहे की ते हिंदी भाषिक आहे. महाराष्ट्राची मिळतं जुळती जेवण पद्धती आहे. लँग्वेजचे बॅरियर येत नाही आणि महाराष्ट्राच्या मुलांना येण्या जाण्याच्या दृष्टीनं थोडंसं कन्व्हिनियंट आहे. फॉर एक्झाम्पल आता जर संभाजीनगर किंवा याच्या आजूबाजूचा विद्यार्थी असेल, जालना, परभणी, नांदेड, तर यांना डायरेक्ट सचखंड एक्सप्रेस भोपाळपर्यंत उपलब्ध असते. रोज जी जाते आपल्या महाराष्ट्रातनं अमृतसरला जाणारी जी गाडी आहे तर त्या ट्रेन कनेक्टिव्हिटी आहे असं म्हणूया आपण. आणि त्यामुळं मग येण्या जाण्याच्या गोष्टी सोयीच्या होत्यात आणि ॲडमिशन प्रक्रिया अर्थात आम्ही तुम्हाला करून देणार आहोत. तर हा एक पर्याय आहे तुम्हाला, जो 16-17 लाखामध्ये तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये BMSला त्या ठिकाणी आपल्याला प्रवेश तुमचा करून देता येईल. याचं रजिस्ट्रेशन, याच्या सगळ्या प्रक्रिया, प्रसंगी सोबत येण्याचा जो विषय असतो राऊंडच्या रिपोर्टिंगच्या वेळेस, तेव्हाही आम्ही तुमच्यासोबत असतो. त्यामुळं हा एक पर्याय तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे, जो की हिंदी भाषिक प्रदेश आहे, जेवणाच्या फारशा अडचणी येत नाहीत आणि येण्या जाण्याच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय कन्व्हिनियंट असलेलं राज्य म्हणजे मध्य प्रदेश. त्यामुळे याचासुद्धा तुम्ही व्यवस्थित विचार केला पाहिजे. आता याच्यात काय आपल्याकडं नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ तिकडचे सुद्धा ॲडमिशन्स ऑनलाईन पद्धतीनं होतात. तर या मुलांना तिकडं जबलपूर जवळ आहे, जे की नागपूरपासून अगदी 170 किलोमीटर म्हणूया आपण. तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्य प्रदेशमध्ये BMSला ॲडमिशन करून देता येतं. सो जे कोणी इच्छुक असतील त्यांनी नक्की संपर्क करा. त्यानंतर पुढचा पर्याय असू शकतो कर्नाटक, जे की महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षानुवर्ष कर्नाटकमध्ये BMSला जाण्याचा ट्रेंड आहे. तर त्या ठिकाणी जे तर कर्नाटकातसुद्धा आता आपण लवकर निर्णय घेतला तर 16-17 लाखापर्यंत त्या ठिकाणी आपण BMSसाठी त्या ठिकाणी एनरॉल होऊ शकतो. अर्थात कर्नाटक असेल किंवा मध्य प्रदेश असेल, कोणत्याही राज्यात जा, रजिस्ट्रेशन प्रक्रिया सगळ्या गोष्टी नियमाप्रमाणे कराव्याच लागतात. परंतु आपण आत्ता थोडंसं टोकन अमाऊंट देऊन आपलं सीट बुक करू शकतो आणि नंतरच्या टप्प्यामध्ये जेव्हा ह्या प्रक्रिया सुरू होतील तेव्हा मग हे रजिस्ट्रेशन वगैरे पुढचे टप्पे आपण त्या ठिकाणी पूर्ण करू शकतो. सो कर्नाटक एक राज्य आहे की जिथेही 16-17 लाखामध्ये चांगलं कॉलेज तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी देता येईल. अर्थात काही केसेसमध्ये अगदी थोडं रुरल एरियात जर आपण गेलो तर काही अंशी लँग्वेजचे प्रॉब्लेम येते, त्यात काही डाऊट नाही आणि पुढचाही थोडासा फरक पडतो. परंतु आपण परमनंट जात नाही आहे, आपण शिक्षणासाठी जातो आहे. 5-5.5 वर्षाचा प्रश्न आहे. जे विद्यार्थी सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागातले असतात, विशेषतः तिकडचे पण खूप ॲडमिशन आपल्याकडे असतात, तर त्यांना कर्नाटक थोडंसं कन्व्हिनियंट आहे. अर्थात आपण मान खटावचे सुद्धा ॲडमिशन मध्य प्रदेशला केलेले आहेत. परंतु जे मुलं ऑलरेडी महाराष्ट्र बाउंड्रीवर आहेत कर्नाटकच्या दृष्टीनं, तर त्यांना आपण त्याच भागामध्ये ॲडमिशन करून देऊ शकतो. त्या संदर्भात सुद्धा आपण आपली मदत घेऊ शकता. तर हे झाले प्रामुख्यानं महाराष्ट्र, कर्नाटक आणि MP, जे की अगदी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राला लागून असलेले राज्य. यानंतर पुढचे जे 2 ऑप्शन आहेत ते अतिशय रिजनेबल फीसचे आहेत आणि बजेटच्या दृष्टीनं पालकांवर अजिबात बर्डन होणार नाही अशा पद्धतीचे आहेत. तर त्याच्यामध्ये पहिलं राज्य म्हणूया आपण ते म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये साधारण 10 ते 12 लाखाच्या आसपास 4.5 वर्षाची फीस अशा पद्धतीचं बजेट असलेले कॉलेजेस उपलब्ध असतात. मागील वर्षी सर्वाधिक ॲडमिशन आपण हे उत्तर प्रदेशमध्ये केले होते. त्याची प्रमुख 2 कारणं, कमी मार्क्स असतानासुद्धा आपल्याला हे ॲडमिशन करता आले, अर्थात ते कॅन्डिडेट इलिजिबल होते, पात्र होते. आणि दुसरं, फायनान्शियली बजेट फारसं लोकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना प्रेशराईज होत नाही, जड जात नाही, थोडंसं रिजनेबल फीस आहे. त्यामुळं सहज पद्धतीनं विद्यार्थ्यांनी, पालकांनी त्या ठिकाणी निर्णय केले. आणि मागच्या वर्षी आपण बाहेर राज्यातले जे काही ॲडमिशन प्रक्रिया राबवली त्यामध्ये सर्वाधिक ॲडमिशन आपण उत्तर प्रदेशमध्ये केले. त्याचं कारण म्हणजे फीस पण आणि कमी स्कोरवर पण सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन त्या ठिकाणी घेता आले. आता साधारण 10 ते 12 लाखामध्ये पहिल्या वर्षी किती फीस लागते तर अगदी 3-3.5 लाख रुपये पहिल्या वर्षी लागते.
त्यामुळं हेही बजेट बऱ्याचदा पालकांचं असतं. त्यामुळे UP उत्तर प्रदेशच्या दृष्टीनं जर आपण कोणी इच्छुक असाल तर आपण तात्काळ येऊन भेटा, प्रक्रिया समजून घ्या, एनरोल करा. येणाऱ्या काळामध्ये प्रवेश प्रक्रिया सगळी पूर्ण करून देण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. तुमचं ॲडमिशन कशा पद्धतीनं मार्गी लागेल या संदर्भातले परिपूर्ण प्रयत्न आमच्या वतीनं त्या ठिकाणी केले जातील. आणि यानंतर आपण आजच्या व्हिडिओमधला शेवटचा पर्याय त्या ठिकाणी विचारात घेऊया, तो म्हणजे पंजाब. मागील वर्षी पंजाबमध्ये सुद्धा आपले बरेचसे ॲडमिशन झालेले आहेत. त्याचं कारण असं की पंजाबमध्ये सुद्धा फायनान्शियली फारसं बर्डन विद्यार्थी पालकांना होत नाही. मागील वर्षी जे तर साधारण 12 ते 13 लाखाच्या दरम्यान मागील वर्षी आपण पंजाबमध्ये बऱ्यापैकी चांगले ॲडमिशन्स त्या ठिकाणी केलेले होते. अर्थात ते BAMS च्या संदर्भात मी सांगतोय. सो पंजाब एक असं राज्य आहे की त्या ठिकाणी आपल्याला एखादा विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये OBCमध्ये क्वालिफाय आहे पण ओपनमध्ये क्वालिफाय नसेल, म्हणजे ओपनचा क्रायटेरिया त्यांनी क्रॉस केलेला नसेल, तर या विद्यार्थ्यांना पंजाबमध्ये OBCमधनं सुद्धा ॲप्लिकेशन करता येतं. मागील वर्षी असे माझे बरेचसे ॲडमिशन जे तर ओपनचा क्रायटेरिया त्यांचा क्वालिफाय नव्हता, परंतु रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असल्यामुळं त्यांचं आपल्याला पंजाबमध्ये त्या ठिकाणी ॲडमिशन करता आलं आणि विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेलं नाही. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणूया आपण ही ॲडमिशन प्रक्रिया आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करून दिली. थोडक्यात ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये एनरोल करणाऱ्या विद्यार्थ्याला कोणत्याही संदर्भानं, मेरिटच्या संदर्भानं असेल, मॅनेजमेंटच्या संदर्भानं असेल, अदर स्टेटच्या ॲडमिशन संदर्भानं असेल, रजिस्ट्रेशन टू ॲडमिशन परिपूर्ण मार्गदर्शन आमच्या ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून केलं जातं. मी स्वतः विद्यार्थी पालकांसाठी उपलब्ध असतो. जे काय प्रश्न असतील, शंका असतील, त्या संदर्भानं परिपूर्ण शंका निरसन करण्याची जबाबदारी आम्ही घेतो आणि ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करून देतो. त्यामुळं आपल्यापैकी जे कोणी इच्छुक असतील त्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की व्हिजिट करा आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं जे काय स्वप्न आहे BAMS प्रवेशाचं ते आपण नक्की पूर्ण करू शकता. आमच्या वतीनं हे स्वप्न पूर्ण करून दिलं जाईल. अर्थात आपण फक्त पात्र किमान असावं, नियम सोडून ॲडमिशन आपण करत नाही, हे पण मी आवर्जून या व्हिडिओच्या शेवटी सांगतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना 80 मार्क आहे, 90 मार्क आहे, त्यांना अनेक लोक BAMS ॲडमिशनचं प्रॉमिस करतायत, BHMS ॲडमिशनचं प्रॉमिस करतायत, परंतु मी या ठिकाणी आवर्जून सांगेल, क्वालिफाय नसेल तर ॲडमिशन होत नाही. त्यामुळं असं कुणी तुम्हाला सांगत असेल की पात्र नसताना ॲडमिशन करून देऊ, कृपया विश्वास ठेवू नका. हे मुद्दामून सांगतो कारण बऱ्याच विद्यार्थी पालक हे ॲडमिशन कमी स्कोर आल्यामुळे ॲडमिशन व्हावं म्हणून त्या विचारात असतात, त्या फेजमध्ये असतात आणि याचा बरेचसे लोक गैरफायदा घेतात. अनेक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला आता कदाचित ॲड केलेलं असू शकतं आणि या व्हॉट्सअप ग्रुपवर बऱ्याचशा वेगवेगळ्या ॲडमिशनच्या संदर्भानं त्या ठिकाणी पोस्ट तुम्हाला पाहायला मिळतील. मलाही बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुपला ॲड केलेलं आहे. मलाही माहीत नाही ते व्हॉट्सअप ग्रुप कोण रन करतं, मी बघत पण नाही, मला वेळ पण भेटत नाही. परंतु त्या व्हॉट्सअप ग्रुपवर बऱ्याचदा वेगवेगळे ॲडमिशनचे प्रॉमिसेस केले जातात. त्यांचं कुठेही ऑफिस नसतं. मोबाईल सिम कार्ड बंद केलं, ऑफिस बंद झालं असं आपण म्हणू शकतो. त्यामुळं अशा कोणत्याही व्यक्तीच्या झाशात न येता फसवणूक होऊ नये यासाठी आपण नक्की काळजी घ्यावी. क्वालिफाय नसताना कुणी प्रॉमिस करत असेल ॲडमिशनचं तर कृपया विश्वास ठेवू नये असं या ठिकाणी आवर्जून सांगतो. आणि या दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्यापैकी कुणाला ॲडमिशन घ्यायचं असेल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पंजाब, तर आपण नक्की ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला संपर्क करा. संपर्क क्रमांक आहे 94 81 12 12 12 किंवा 99 222 50 200. दोन्हीपैकी कोणत्याही नंबरवर आपण हाय पाठवावं. आपल्याला ऑफिसचा ॲड्रेस त्या ठिकाणी शेअर केला जाईल. आपण प्रत्यक्ष ऑफिसला यायचं आहे आणि सगळी माहिती घेऊन मग एनरोल करायचं आहे. जे पालक फार दूर राहतात, कारण बरेचसे पालक आपल्यापर्यंत कधीही पोहोचू शकत नाही, मुंबई किंवा पुणे, नागपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग अशा दूरवरून आपल्याकडे विद्यार्थी एनरोल होतात. तर त्यांनी कृपया एकदा शक्य असेल तर यावं. शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन काउन्सिलिंग घेऊन सुद्धा तुमचे ॲडमिशन आम्ही करून देऊ. हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद.